हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर मी आज बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने होणारी दाल खिचडी. ही खायला खूप टेस्टी लागते. तर चला सुरुवात करूया. कुकर घ्यायचं. कुकरमध्ये घालायचं 2 चम्मच तेल. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये घालायचं 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी, एक दालचिनीचा तुकडा. तुम्हाला खडे मसाले घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. मी घातलेले दालचिनीचा तुकडा एक. हे सगळं छान तडतडू द्यायचं. मग त्यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला कांदा. कांद्याला छान परतू द्यायचं, लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मग याच्यामध्ये घालायचं 1 चम्मच अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट घालून छान परतून घ्यायचं. लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचं. अद्रक लसणाचा घमघम सुगंध येईपर्यंत छान परतून घ्यायचं. छान परतून घेऊन यामध्ये ना मी काय केले, 1 इंच अद्रकचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या आणि 5-6 मिरच्या घेऊन मिक्सरला थोडंसं जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. ते वाटण घालायचं, छान परतून घ्यायचं. आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, छान परतून घ्यायचं. आणि टोमॅटो विरघळण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घालायचं. आणि मी कढीपत्ता सांगायचं विसरले, तर कढीपत्ता घालायचा. 1 चम्मच हळद घालायची आणि छान परतून घ्यायचं. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान परतून घ्यायचं. आणि ह्यासाठी मी काय केलं आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसुरीची डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हे अर्धा तास पूर्वी भिजत घातलेलं होतं. तर अर्धा तास पूर्वी भिजत घालून ठेवायचं. आणि छान ते टाकून घेऊन मस्त आता गॅस फुल करायचा आणि छान त्याला परतून घ्यायचं. आणि मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला किती चिकट भात हवा आहे तसा पाणी टाकून घ्यायचं. छान हलवायचं आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. एकदम छान असं आहे बघा, आपली दाल खिचडी तयार आहे. तर काहीच नाही, एकदम सोप्या पद्धतीने दाल खिचडी होणार. किती खाल्लं तर पोट नाही भरत. मग हे बघा, आपली दाल खिचडी तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज